नमस्कार मित्रांनो, आज विधानसभा निवडणुकीचा निकाल आपल्या मोबाईलवरती लगेच रिअल टाईम कसा बघायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर येऊन वोटर हेल्पलाईन हे नाव सर्च करायचं। ते सर्च केल्यानंतर हे जे ॲप आहे हे इन्स्टॉल करायचं। ॲप इन्स्टॉल झाल्यावरती हे ॲप ओपन करायचं। ओपन केल्यावर याप्रमाणे तुम्हाला स्क्रीन दिसेल। तर तुम्ही सर्वात खालचं बटन स्किप लॉगिन क्लिक करायचं। स्किप लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन दिसत आहे इलेक्शन रिझल्ट यावरती क्लिक करायचं। इलेक्शन रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर जनरल इलेक्शन्स टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी याच्यावरती क्लिक करायचं। ते क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इलेक्शन कोण कॉन्स्टिट्युएन्सी वाईज तुम्ही चेक करू शकता की तुमच्या मतदारसंघामध्ये कोण लीडिंग आहे, कोण खाली जात आहे। रिझल्ट नॉट डिक्लेअर येट म्हणजे हे 1 वाजेपर्यंत तुम्हाला दिसेल आणि इथे तुम्ही पार्टी वाईज सुद्धा बघू शकता। अजून कॉन्स्टिट्युएन्सी ट्रेंडमध्ये तुम्ही इथे बघू शकता कोण लीडिंग आहे, कसं आहे, कोणाला किती वोट पडले हे सुद्धा तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा सुद्धा निकाल इथे बघू शकता। तर सर्वात अगोदर इथे क्लिक करायचं सिलेक्ट क्रायटेरियामध्ये आणि महाराष्ट्र सिलेक्ट करून तुमची कॉन्स्टिट्युएन्सी तुमचा मतदारसंघ काय आहे ते सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यावरती सबमिट हा ऑप्शन क्लिक करायचा। इथे येत आहे काउंटिंग इन प्रोग्रेस। त्याचप्रमाणे आता इथे आपण दुसरं सिलेक्ट करूया। अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आणि ह्यावरती क्लिक केल्यावरती कोणती पार्टी आणि कोणते लोक किती वोट पडलेले आहे हे सर्व तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून विधानसभा निवडणुकीचा निकाल हा बघू शकता। इथे वरती दिलेला आहे राऊंड कंप्लीट 1/25 म्हणजे पहिला राऊंड हा झालेला आहे। अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमधून हा रिझल्ट बघू शकता।